पायथागोरस म्हणतो, सायलेन्स इज बेटर दॅन अननेसेसरी वर्ड्स. म्हणजेच शांतता ही माणसाची खरी बुद्धिमत्ता दाखवते. आणि हाच अर्थ पुढे स्पष्ट करताना आपण म्हणतो, एका मूर्खाची ओळख त्याच्या बोलण्यातून होते आणि हुशार माणसाची ओळख त्याच्या शांततेतून. चाणक्य म्हणतात, ज्याला काय, कधी आणि किती बोलायचं हे समजतं, त्याला यश मिळवण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. जसा धनुष्यातून निघालेला बाण परत येऊ शकत नाही, तसंच एकदा बोललेला शब्दही परत आणता येत नाही. शब्द तुमची ताकद बनू शकतात, पण तेच शब्द तुमची कमजोरीही बनू शकतात. कधी शांत राहणं हे बोलण्यापेक्षा 1000 पट जास्त शक्तिशाली असतं. कारण शांतता तुमचं रक्षण करते, तुम्हाला अनावश्यक वाद, चुकीची प्रतिक्रिया आणि मोठ्या अडचणींपासून वाचवते. कधीकधी एक चुकीचा शब्द तुम्हाला समस्या निर्माण करून देतो आणि कधीकधी एक शांत क्षण तुम्हाला त्या समस्येतून वाचवतो. म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे, शांत राहिल्याने नेमके कोणते फायदे होतात आणि ही शांतता कशी तुम्हाला शिकवते की कुठे बोलायचं, कुठे थांबायचं आणि कुठे फक्त हसून पुढे जायचं. एखाद्याने तुम्हाला रागाने बोललं, जर तुम्ही लगेचच त्या टोनमध्ये उत्तर दिलं, तर परिस्थिती थेट भांडणात बदलते. पण तुम्ही शांत राहिलात, क्षणभर थांबलात, तर दुसऱ्याच्या मनात एकच प्रश्न उठतो, हा एवढा शांत कसा आहे? हीच आहे शांततेची ताकद, जी तुमचं मन स्थिर करते आणि समोरच्याला अस्थिर. जे लोक शांत राहतात ते इम्पल्सिव्ह रिॲक्शन देत नाहीत. ते परिस्थितीचं निरीक्षण करतात आणि नंतर योग्य निर्णय घेतात. नोकरीत एखादा निर्णय अचानक घ्यायचा आहे. सगळे घाईघाईत निर्णय घेत आहेत. पण तुम्ही 2 मिनिटं शांत बसलात, स्वतःचे विचार जमवलात आणि मग निर्णय घेतला, ज्यामुळे तुमचा डिसिजन इतरांपेक्षा जास्त शार्प आणि इंटेलिजंट बनतो. शांतता तुम्हाला क्लॅरिटी देते की काय बोलायचं, काय नाही बोलायचं आणि काय इग्नोर करायचं. सगळ्यांनाच उत्तर देणं, प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट करणं हे एनर्जी संपवणारं काम आहे. शांतता शिकवते, जिथे गरज नाही तिथे एनर्जी वाया घालू नको. उदाहरणार्थ, काही लोक मुद्दाम प्रोवोक करतात. त्यांना ड्रामा हवा असतो. जर तुम्ही शांत राहिलात तर त्यांचा खेळ संपतो. त्यांना रिॲक्शन मिळत नाही आणि तुम्ही एनर्जीही वाचवता. हीच शांततेची शक्ती. तिच्यामुळे तुम्ही मेंटली स्ट्रॉंग आणि इमोशनली इंडिपेंडंट दिसता. शांत लोक बोलता बोलता आपला प्रभाव पाडत नाहीत, तर ते न बोलता देखील प्रभाव टाकतात. उदाहरणार्थ, मीटिंगमध्ये सगळे बोलत आहेत, पण एक व्यक्ती शांतपणे बसून सगळं ऑब्झर्व करते आहे. त्याचं न बोलणंही एक प्रेझेन्स तयार करतं. कारण लोक मानतात, हा शांत आहे, म्हणजे याच्याकडे काही महत्त्वाचं आहे. शांतता इज इक्वल टू डेप्थ. शांतता इज इक्वल टू मॅच्युरिटी आणि शांतता इज इक्वल टू स्ट्रेंथ. कधी लक्ष दिलं आहे का? जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा लोक दुर्लक्ष करतात, नीट रिप्लाय देत नाहीत. पण जसे तुम्ही शांत होता तसं सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडे येतं आणि मग तेच लोक विचारतात, काय झालं, आजकाल शांत का आहेस? कारण कधी कधी तुमचे शब्द लोकांना प्रभावित करत नाहीत, पण तुमचं शांत राहणं लोकांच्या मनात प्रश्न निर्माण करतं. आणि जिथे प्रश्न निर्माण होतात तिथेच तुमचा इम्पॉर्टन्स वाढतो. शांतता तुम्हाला कमजोर करत नाही, ती तुम्हाला पॉवरफुल बनवते, रिस्पेक्टवर्दी बनवते. शेवटी लक्षात ठेवा, जिथे आवश्यक नाही तिथे बोलायचं नाही, जिथे गरज नाही तिथे प्रतिक्रिया द्यायची नाही आणि जिथे तुमची शांतता उत्तर देऊ शकते तिथे शब्द वाया घालवायचे नाही.